Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले 15-3 आठवडे महाराष्ट्रामध्ये कबूतरखान्यांची खूप चर्चा चालू झाली आणि त्याचं कारण आहे की मुंबई हायकोर्टानं कबुतरांना खाऊ घालण्यावरती निर्बंध घातले आणि त्यानंतर जैन समुदाय आक्रमक झाला. जैन समुदायानं आपल्या आस्थेचा विषय समोर करून खरं तर कबुतरांना खाऊ घालू द्यावं अशी मागणी केली. पण त्यामुळं आता एका प्रकारे मराठी विरुद्ध जैन असा संघर्ष उभा राहतोय की काय अशी भावना निर्माण होते. दुसरीकडे हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी चालूच आहे. भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उचललेला होता आणि त्यानंतर मुंबई महापालिकेनं हे कबूतरखाने बंद केलेले आहेत. जवळपास 51 कबूतरखाने आहेत मुंबईमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे साऊथ मुंबई अगदी 19व्या शतकापासून हे कबूतरखाने कबूतरांना खाऊ घालण्याची घालण्यासाठी ही जागा निर्माण करण्यात आलेली आहे. पण आता मुद्दा असा आहे की या सगळ्यामुळं जो एक संघर्ष निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये जैन समुदाय, जैन मुनी असतील या बाजूनं उतरलेले आहेत, कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी लोक, स्थानिक रहिवासी आणि ज्यांना कबुतरांच्या विष्ठेपासून किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म पंखांपासून त्रास होतो आहे असे विकार ज्याच्यामुळे होत आहेत शरीराचे असा दावा करणारे डॉक्टर्स आणि असे लोक आहेत. तर नेमका याच्यातून मार्ग काय निघणार आहे हे पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल. कोर्ट त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहे. पण त्या सगळ्याबद्दलच नेमका आस्थेचा प्रश्न काय, कबुतरांना खाऊ घालण्यासाठी एवढा आग्रह का आहे आणि जैन समुदायाचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या पाठीमागचं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यासोबत आहेत ललित गांधी जे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि आज ते बैठकसुद्धा घेणार आहेत. ते आमचे जुने मित्र आहेत. ते ट्रेडर्स आणि असोसिएशनचं बरंच मोठं काम करतात महाराष्ट्रभर. गांधी साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. धन्यवाद. पण काय म्हणजे आता आम्ही समजून घेतो बघा की अभ्यास करून लोकांनी सांगणं की कबुतरांना यासाठी खायला घालतात, त्यासाठी खायला घालतात, हे सगळं ठीक आहे. मला आता तुम्ही ऑथेंटिक आहात, जैन समुदायाकडून तुम्ही बोलताय, आम्हाला जैन काय एक धर्म म्हणून पण आम्हाला समजून घ्यायची की नेमकी ती आस्था काय, कबुतरांना काय आहे जैन समुदायामध्ये कबुतरांचं महत्त्व काय? जैन धर्म हा भारतातलाच नव्हे तर पृथ्वी तलावरचा अतिप्राचीन धर्म आहे आणि जैन धर्माचे एकूणच प्रिन्सिपल एक लाईफ सायन्सचा पार्ट आहे. आणि जैन धर्माचं जे अनेक तत्त्वज्ञान आहेत त्यातलं एक मूलभूत किंवा सर्वाधिक लोकांना माहीत असलेलं तत्त्वज्ञान आहे अहिंसा. आणि यामध्ये भगवान महावीर हे या जैन तीर्थंकरांच्या सध्याच्या परंपरेतले 24वे तीर्थंकर. ही परंपरा सुरू होते थेट पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांच्यापासून. हे खूप खूप मोठा इतिहास आहे. यामध्ये जगावं जगू द्या आणि या जगातल्या प्रत्येक प्राणीमात्राला त्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म जीवाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. मग ती छोटी मुंगी असेल किंवा किती मोठा प्राणी असेल किंवा मानवजात असेल किंवा प्रत्येक पशुपक्षी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि या जगण्याच्या अधिकारामध्ये भगवान महावीरांनी जैन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काही एक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कर्तव्य दिलेली आहेत. काही दैनंदिन कर्तव्य आहेत, काही वार्षिक कर्तव्य आहेत. त्यामध्ये आम्ही मिळवलेल्या उत्पन्नातला काही वाटा समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी अक्रॉस द कास्ट अँड क्रीड कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता त्यांच्या कल्याणासाठी वापरावा. तुम्ही काही रक्कम, काही पैसे किंवा काही काम हे भूतदयेसाठी, जीवदयेसाठी वापरावं. जे मुखे प्राणी आहेत, मुखे पशुपक्षी जे बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही काम करावं. अशा अनेक जे आम्हाला कर्तव्य सांगितले त्यातलं एक प्रमुख कर्तव्यामध्ये जीवदया हे कर्तव्य आहे. आणि त्यामुळं गायी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जनावरं असतील, पशुपक्षी असतील, यांना त्यांचं संरक्षण करणं किंवा त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवणं हे जैन समाज हजारो वर्षापासून करत आलेला आहे. कबुतरांना दाणे घालण्याची परंपरासुद्धा अनेक शेकडो वर्ष जुनी आहे. पण म्हणजे मला असं वाटलं होतं की कबूतर हे काही पवित्र मानलं गेलंय, म्हणजे कबुतराला असं काही नाही, कबुतराला सगळं वेगळं स्थान आहे असं काही नाही आहे. जसं गाय आपण एक थोडंसं एक वेगळं स्थान आहे, त्याला राज्यमातेचा दर्जा सुद्धा आपल्या राज्य सरकारनं दिलेला आहे. किंवा गाय आपण 33 कोटी देवांचं स्थान मानतो. हे प्रत्येक धर्मात त्याच्या संकल्पना वेगवेगळ्या, पण एक पवित्र पशु म्हणून आपण गायीकडे बघतो. असं कुठलं वेगळं स्थान
कबुतराला नाही आहे. अनेक सगळ्या जीवांचं जे रक्षण करायचं त्यामध्ये वन ऑफ दी पक्षी इज कबूतर. कबूतर म्हणजे जसं की बाबा आता सवय लोकांना त्या काळात लागली असेल की या ठिकाणी कबुतरांना खाऊ घालायची, जसं आपण रस्त्यावर कुत्र्यांना खाऊ घालतो, मांजरांना खाऊ घालतो, तशा पद्धतीने कबुतरांना दाणे टाकण्याची सवय आहे. त्या पलीकडे आमच्याकडेही जेवण बनवताना शेवटची चपाती, एक चपाती कुत्र्यासाठी, एक चपाती गायीसाठी ही राखीव ठेवण्याची परंपरा आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात सगळीकडेच आहे. त्या काय त्यामुळे म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये पण सेम परंपरा त्या आहे. निसर्गाच्या इकोसिस्टीम मधल्या प्रत्येक प्राण्याला त्याचा आहार मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे. तर कबुतरांसाठी त्यांना लागणारे दाणे, जे धान्य खातात ते, आणि पाणी. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही बघता तर पशु पक्ष्यांना पाणी मिळत नाही, एवढा तीव्र उन्हाळा असतो. त्यामुळे या दोन्ही सोयी व्हाव्यात हा अशा प्रकारचे कबूतरखाने बनवण्याचा आणि अशा प्रकारे कबुतरांना देण्याचा एक उपक्रम आहे. आता बघा, आता असा मुद्दा असा आहे की कबुतरांना एकाच अशा विशिष्ट ठिकाणीच खाऊ घालायला पाहिजे असं काय नाही. आता कबूतरखाने जे होते पूर्वीच्या काळामध्ये, आता हा तर कबूतरखाना नव्हताच. 1902 साली ते एक प्रवासी बेट होतं विच कन्वर्ट्स इन टू द कबूतरखाना, म्हणजे तो काही कबूतरखाना म्हणून तयार करण्यात आलेला होतं. हां, तर ते नंतरच्या काळामध्ये तिथं लोक खाऊ घालू लागले, ती जागा तयार झाली. अगदी परिंदा चित्रपटात तुम्ही बघितलं असेल की ते कबुतरांचा शॉट किती भारी घेतलेला आहे. पण आता मुद्दा असा आहे की आता इतका त्रास होऊ लागलाय ना. म्हणजे आता ज्या वेळेला या राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे 2 आमदार विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडतात आणि तोही रेफरन्सेस सगळं आपल्याला पण कल्पना आहे की विधान परिषदेमध्ये तुम्हाला काही पुरावे किंवा ठोस माहिती असल्याशिवाय अशी माहिती देता येत नाही. आणि ते म्हणतात की जीविताला धोका निर्माण होतोय, मग तरीसुद्धा कबुतरांना त्याच ठिकाणी खाऊ घालण्याचा आग्रह का केला जातोय? नाही, असं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न व्हावा, तो झाला तरी चालेल, पण आमचं तिथंच झालं पाहिजे अशी आमची भूमिका अजिबात नाही. मुळात हे तक्रार करणं आणि विधान परिषदेचा विषय येणं, आता त्यामध्ये किती आकडेवारी मांडली गेली हा मोठा संशोधनाचा विषय आहे. मग त्या मांडणाऱ्या आमदारांचा मी रिस्पेक्ट करतो किंवा त्याला उत्तर देणाऱ्या मंत्र्यांचा सुद्धा, कारण त्यावेळी तात्कालिक भावनांचा विचार केला गेला की त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा कबुतरांच्यामुळे काही मृत्यू झाला. त्यांनी एक अभ्यास सांगितला बघा, अभ्यास असं सांगितलं त्यांनी की कबुतराच्या पंखांमध्ये जे सूक्ष्म पंख असतात ते श्वासावाटे आतमध्ये जातात आणि त्याने फायब्रोसिस होतं आणि त्यामुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस होतो. आणि मला हे सगळं नंतर जे आहे ऐकलेलं आहे मी, तर नंतर जे आहे प्रमाण किती नाही त्याचं प्रमाण एक बघा असं आहे की त्याच्यामुळे मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या. आता आमदार महोदया चित्रा वाघ यांनी सांगितले की त्यांच्या स्वतःच्या मामी ज्या आहेत शीतल साटणेकर, त्यांचा मृत्यू त्यामुळेच झाला असं त्यांनी सांगितलं. किंवा पुण्यामध्ये परवा दिवशी एक गोष्ट घडली, ते पण तशीच सांगितलेली आहे. नाही, अशा प्रकारच्या ह्याच्यामुळे होणं ही दुःखद घटना आहे. परंतु कबुतरामुळे मला कोणाच्या मृत्यूचं मी हे म्हणत नाही की ते झालं, पण एकूण आपण ज्यावेळी सायंटिफिकली बोलतो त्यावेळी कबुतरांच्या ह्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण किती आणि बाकीचे जे मृत्यूचं प्रमाण आहे मग त्याच्यावर काही बोलणार नाही का आपण? आज तुम्ही म्हणजे कुठल्या आता परेलमध्येच बसलोय आपण, टाटा हॉस्पिटल आहे, सहज चक्कर मारून या, त्या ठिकाणी काय अवस्था आहे कॅन्सरच्या रोगांची. आपण सिगरेटवर बंदी घातली का? दारूमुळे मरणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थात मी काही समर्थन करत नाही. मग कबुतरामुळे जर खरंच रोग होत असेल किंवा काही इलाज अपाय होत असतील तर ते आम्हालाही होतील ना. जैन समाजाला ते खाऊ घालतात म्हणून त्यांना तो रोग होणार नाही असं तर काही प्रोव्हिजन नाही कुठं. त्यामुळे असं जर काही असेल तर आमच्या समाजाला आम्ही नक्की सांगू की हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे ठेवता येणार नाही. आपल्याला ते मनुष्यवस्ती कमी असलेल्या ठिकाणी ठेवावं लागेल. आता शेकडो वर्षामध्ये असं काही झालेलं आढळलं नाही. त्या दादरच्या परिसरातल्या हॉस्पिटलचा आम्ही रिपोर्ट घेतला तर त्या ठिकाणी कबुतरांच्या तुम्ही जे रोगाचे वर्णन केले त्या वर्णनानं मृत्यू झाल्याची नोंद नाही. मग होत असेल, मी नाकारत नाही की वैद्यकीय शास्त्र सांगतं म्हणजे नक्कीच त्याला आधार असेल, पण त्याचं होणारं प्रमाण आणि आपण त्याच्यावर जो आक्रमकता दोन्ही बाजूनं चालू आहे बंदी घालणाऱ्यांच्या मागणीसाठी किंवा का तुम्हाला वाटतं की शिवसेना भाजपच्या आमदारांनी एवढं प्रमाण नसेल तर का हा प्रश्न उचलला असेल? कसं होतं, एखाद्या जवळच्या व्यक्ती झालं तर माणूस एकदम भावनावश होतो किंवा लोकांनी सांगितलं असेल त्या परिसरातल्या रहिवाशांनी की आम्हाला त्रास होतो, वाहतुकीला त्रास होतो, तर हे चर्चा करून हा प्रश्न सोडवता येतो. तुम्हाला कल्पना आहे ना की बघा कबुतरांच्या विष्ठेचा, त्याच्या होणाऱ्या वासाचा, त्याच्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास हा सर्वसामान्यपणे सर्वांना होतो आणि त्यामुळे मुंबईतल्या इमारतींमध्ये जिथं कबूतर जातात तिथं नेट लावलं जातं. अगदी तुमचं जे जैन मंदिर आहे जिथं तुम्ही म्हणजे जिथं जैन समुदाय खाऊ घालतो त्याला सुद्धा नेट लावलेलं आहे. आपण खाऊ घालतो कुत्र्याला, पण कुत्र्याला घरात नाही घेत ना आपण. म्हणजे
जे सार्वजनिक म्हणजे जंगलातले प्राणी किंवा ओपन ह्याच्यात राहणारे प्राणी आणि पाळीव प्राणी यात फरक आहे. त्याच्यामुळे त्याला लांब जाऊन खाऊ घातलं. नाही, नाही, कबुतरांना लांब जाऊन चालतं, काय हरकत नाही. मग ते तो जो आग्रह आहे की आम्हाला खाऊ घालू द्या, कारण कशामुळे झाला, अचानकपणे तुम्ही जे बंद केलं, पण ते कोर्टाच्या आदेशाने बंद ठीक आहे ना, कोर्टाच्या आदेशाने जरी झालं असलं तरी अचानक बंद झालं. आणि ज्या पद्धतीने कबूतर मारायला लागले, कारण ती अनेक वर्षाची त्यांची रोजची सवय आहे, अचानक कबूतर लोकांच्या भावना दुखावल्या. आता समाजातल्या सर्वसामान्य माणसाला जो दैनंदिन कोर्ट वगैरे या प्रकरणाशी फारसा कनेक्टेड नसतो, ते फारसा अभ्यास करत नाहीत की कोर्टानं काय सांगितलं, बीएमसीनं काय सांगितलं, सायन्स काय सांगतं. अरे आम्ही वर्षानुवर्ष करतोय आणि अचानक हे घडलं, आता एवढे कबूतर मेले तर दुःख होणार. थोडंसं तुमच्याशी असहमत का होतोय बघा गांधी साहेब, की जैन समुदाय हा शिक्षित समुदाय आहे, तो असा काही अशिक्षित समुदाय नाहीये. तो समाजाप्रती सजग असलेला समुदाय आहे. समाजातल्या राजकीय सामाजिक घडामोडी त्याला नीट माहिती आहेत, कारण तो पहिल्यापासून या सगळ्यामध्ये एक योग्य स्थान बाळगून असलेला समाज आहे. ज्या कबूतरखान्याला BMCने कव्हर केलं, ज्या कबूतरखान्यावरती ताडपदरी टाकली, ज्याला बांबू लावून अगदी चौकट करण्यात आली, त्याच्या बाहेर 3 बोर्ड 3 बाजूनी लावण्यात आले, त्याच्यावरती काय म्हटलेलं आहे ते सुद्धा लिहिण्यात आलं. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही ते बघितलं, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की चाकू सुऱ्या घेऊन लोक आले आणि त्यांनी ते कापल्या, त्यांनी ते टराटरा फाडल्या, त्यांनी त्याच्यामध्ये जाऊन ते पोतीच्या पोती धान्य ओतलं. बघा, नाही जे तुम्ही बघितलं ते आम्ही बघितलं, ताडपत्री फाडणे आणि टराटरा चाकू सुऱ्या म्हणजे कसले चाकू, घरातल्या किचनमधल्या चाकू, किचनच्या चाकून दोरी कापणं नव्हे, दोरी 1-2 असते तर ठीक आहे. बऱ्याच लोकांनी ठरवून ते आले होते ना की त्यांना त्या दोऱ्या कापायच्या. बघा, जर आंदोलन जे आहे, चाकू 1-2 चाकूच पास करत होते, मी बघितलं ना, मला व्हिडिओ बघितले. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर काही लोक ठरवून आले तिथे, आमचं मंदिर आहे, तिथे दुकानं आहेत, कुठल्याही दुकानात चाकू मिळते, तिथे ठरवून यायचा विषय नाही. त्या दिवशी आंदोलन करायचं ठरलं होतं, आमचं रॅली काढायची ठरली होती. आदल्या दिवशी जो माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं जी बैठक झाली ती अतिशय चांगली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ह्या दोन्ही बाजूचा विचार करा, म्हणजे सायंटिफिक रिपोर्ट काय सांगतात, समाजाच्या भावना काय आहेत आणि यातनं काय सोल्युशन काढता येईल, हे कोर्टाच्या माध्यमातून योग्य ते सोल्युशन काढायचा BMCनं प्रयत्न करावा. आणि अचानक बंद केल्यानं जे कबूतर मारतात हे योग्य नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पण त्यांनी सांगितलं की सार्वजनिक आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य राहील, त्यामुळे त्याला प्राधान्य देऊन ह्या सगळ्या गोष्टीचा कसा समन्वय साधता येईल तो तुम्ही साधावा आणि त्यातून मार्ग काढावा. त्यामुळे सांगितलं तर कुठले आंदोलन करू नका, कारण सरकारनं सांगितलेलं आहे कोर्टात तारीख आहे, 2 दिवसावर तारीख होती, त्यामुळे तोपर्यंत समाधान शांतता पाळावी. मंदिरात बोर्ड लिहिला गेला, पण तो काही आधी निरोप गेलेला होता, सगळ्यांना रॅली आहे, तर लोक जमली मोठ्या संख्येनं. मग आता भडकवणं खूप सोपं असतं लोकांना. नाही आता हे कबूतर मारायला लागले, ते काढा ताडपत्री, मग काय इकडनं चाकू आणतं, तिथं मंदिरात आमच्या भोजनशाळा आहे, तिथं एक लिंबू कापाची चाकू आणणं, 4 चाकू, म्हणजे काय शस्त्र बिस्त्र करणं असं काही नाही. आपण त्या पद्धतीनं त्याला एक दाखवलं गेलं, रंगवलं गेलं, तसा काही विषय नाही आहे. तो तात्कालिक भावनांचा उद्रेक होता. जैन समाजाची अशी काही परंपरा नाही आहे. आणि मुळात तो उद्रेक कशासाठी होता, आम्ही मुख्यतः सगळेच असतात, कारण हा समाज कुणाला हार्म पोचवतच नाही. हे ताडपत्री फाडली किंवा बांबू तोडला हा कुणाला हानी पोहोचवण्यासाठी केला का? नाही, तर कबुतराला दाणे देण्यासाठी केला. मी कुणाचा तरी जीव वाचावा या हेतून केलेला आहे. आपलं एखाद्या कृत्यामागे आपला हेतू काय आहे? विध्वंस करण्याचा आहे, कुणाला हार्म पोहोचवण्याचा आहे, का कुणाला सुरक्षा करण्याचा आहे, कुणावर प्रेम करण्याचा आहे, हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. मी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ह्याच्या पाठीमागच्या भावना या सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही समाजालाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीची आपली परंपरा नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जाऊ नका. एक दिवस कोर्टाच्या हिअरिंगला बाकी होता, अशी रिॲक्शन करणं अपेक्षित नव्हतं. घडलं, हरकत नाही, पण यापुढे घडू नये. चूक झाली, 100% चूक झाली. आपण एखाद्या कोर्टामध्ये प्रक्रिया चालू आहे अशा पद्धतीने ठीक आहे, आता भावनांचा उद्रेक झाल्यामुळं घडलं, मी समर्थन करत नाही, परंतु ते घडलं तर त्याला आपण समजावून सांगितलं आणि पुन्हा असं होणार नाही याच्या सूचना सुद्धा योग्य त्या पद्धतीने दिल्या गेल्या. अजून एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला बघा, मी यासाठी म्हणलो की मुख्यमंत्री सुद्धा भावनाप्रधान आहेत, कारण ज्या वेळेला ते आंदोलन झालं त्याच्यानंतर कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नाही, कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. आज मराठी एकीकरण समिती आंदोलन करायला आली, सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्यावरती त्यांना डिटेन करण्यात आलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. म्हणून मी म्हटलं की ऑलरेडी जैन समुदायाबद्दल ज्या भावना आहेत त्या भावना खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक आणि खूप मुख्यमंत्रीसुद्धा भावनाप्रधान आहेत. म्हणजे मराठी लोकांवरती कारवाई झाली तिथे. आज एकीकरण समिती म्हणजे काय, मी मराठी नाही म्हणत, मी एकीकरण, मराठी एकीकरण समिती, ज्या समितीनं ते आंदोलन केलं त्यांच्यावर कारवाई झाली, म्हणून म्हटलं की भावनाप्रधान आहे. दुसरा मुद्दा तुम्ही म्हणालात की बघा, जैन समुदायामध्ये
अहिंसेला खूप महत्त्व आहे. बघा माझा काही फार अभ्यास नाही आहे, माझ्या वयाप्रमाणे तो असणार पण नाही आणि मी उगाच त्याच्यामध्ये अधिक मी त्या ह्याच्याबद्दल बोलणार नाही. पण मी जितकं काही वाचण्याचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर, कारण मला उत्सुकता ही होती की कबूतर महत्त्वाचं म्हणजे यासाठीच टाकलं जात असेल, माझा समज झाला होता की यासाठीच टाकलं जात असेल आणि यासाठीच एवढा भावनाप्रधान हा विषय झाला असेल कारण कबूतरला काहीतरी महत्त्व असेल म्हणून. पण नंतर असं लक्षात आलं की असं काही नाही आहे. तुम्ही पण तुमच्यावर मी कन्फर्म केलं, मी वाचण्यावरती विश्वास ठेवला आणि मग मला लक्षात आलं की खूप काय रिच किंवा आपण ज्याला म्हणतो ना की श्रीमंत संस्कृती किंवा कल्चर असलेला समाज आहे आणि तीर्थंकरांनी खूप काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. मग मी गेले काही दिवस एक 5-7 दिवस वेगळी पुस्तकं मित्रांकडून जैन मित्रांकडून घेऊन मी त्यांच्याकडून काही अभ्यास करून थोडंसं वाचत. मग त्यांच्यामध्ये लिहिलं की बघा 5 महत्त्वाची मूल्य आहेत. त्यातलं महत्त्वाचं पहिलं मूल्य अहिंसा. आणि अहिंसेमध्ये ते म्हणतात की केवळ इजा पोहोचवणं नव्हे प्राण्याला किंवा कुठल्याही जीवित व्यक्तीला, तर भावनात्मक आणि मानसिक हिंसेला सुद्धा स्थान नाही आहे. हे का घडावं अशा मला फार प्रश्न पडला हा की जो धर्म इतकं रिच परंपरा सांगतो की मानसिक आणि शारीरिक आपल्यामुळं कुणाला साधं दुखावू सुद्धा जाऊ नये कुणी, ही परंपरा सांगणाऱ्या समाजामध्ये अशा पद्धतीने इतका उद्रेक का झाला. आता आपण समजू शकतो की इतके वर्ष टाकत होतो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे समज काय झाला, मी थोडासा प्रश्न लांबेल पण समज असा झाला की जैन समुदाय कुठेतरी शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करतोय का, आणि हा प्रश्न विचारला गेला. तुम्हाला पण कल्पना आहे, खूप चर्चा झाली आहे ना. आता मुळात कसं आहे, हा शक्ती प्रदर्शनाचा विषयच नाही आहे. ही उत्स्फूर्तपणे जमलेली लोकं होती. जसं तुम्ही विलेपार्ल्याच्या मंदिरच्या वेळेला बघितलं. मुळात या तुम्ही 100, 200, 500 वर्षाचा इतिहास काढून बघा, जैन समाजामध्ये अशी घटना फार क्वचित घडते की आम्ही रस्त्यावर उतरून आमचा निषेध व्यक्त करतो. कधी करतो की ज्यावेळी आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे एखादा विषय जातो, असं क्वचितच घडलेलं आहे. हे जैन समाजात रोज कुठल्याही विषयावर मोर्चे काढले, आंदोलन केले, दंगा केला, असं विषय कोर्टात गेला होता. त्याच्यामध्ये एवढं का व्हावं? जो विषय कोर्टात चालू होता त्याच्याबद्दल महेंद्र संकलेच्या नावाचे एक गृहस्थ आले. तुम्हाला सांगतो मी ते दृश्य बघून मी तर म्हणजे मला त्यांच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं, पण त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल मला फार काही, मी म्हटलं की अरे कल्पनाशक्ती काय लढवेल. त्यांनी स्वतःच्या कारवरती एक रूफवर प्लेट तयार केली, त्याच्यामध्ये धान्य टाकलं आणि ती प्लेट ती कार घेऊन तिथे फिरत राहिली आणि त्याच्यावर आक्षेप घेतला. तर ते लोकांना म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा, मी काय घाबरत नाही, मी 10-12 वाहनं घेऊन येणार आहे इथे आणि मी इथंच फिरवणार आहे, बघा तुम्हाला काय करायचं ते करा. भाषा आहे किंवा ही जी अरेरावी किंवा मस्ती दाखवण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे. तुम्हाला काय कबुतराला दाना टाकायचा आहे ना, तुम्ही टाकताना हरकत नाही. तुम्ही फिरवली गाडी, कुठेतरी कबूतर खाऊन गेले, तुमचा उद्देश तो असला पाहिजे. तुम्हाला दाखवायचं कशाला लोकांना, आणि तुम्हाला मुद्दाम कोणाला ते चिडवायचं आहे का की बघा मी असं करतो, 12 गाड्या आणतो. आण ना, कर ना, तू काय करायचं, दाखवतो कशाला, व्हिडिओ कशाला काढतो आणि त्याचा. मी हा अपरिपक्वता आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामधल्या अन्य लोकांना भावना दुखावू नयेत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तुम्ही जसा अभ्यास केला की कोणाचं मनसुद्धा दुखावू नये, इतकं बारीक विचार करणारा हा जैन धर्म आहे. त्यामुळे या जैन धर्माच्या परंपरेला कुठेतरी नाव खराब होईल किंवा लोक चुकीचं बोलतील असं वागणंसुद्धा आमच्यासाठी सुद्धा चुकीचं आहे. तेव्हा आम्हीसुद्धा असं वागायचं नाही किंवा अशा पद्धतीने जे वागत असेल ते चुकीचं आहे. अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे. कुठे कोण तुमच्यावर अन्याय करत असेल तर तो काय आम्ही सहन करायची गरज नाही, करतही नाही आम्ही. परंतु हा विषय काय तशा पद्धतीचा नाही आहे किंवा त्या भाषेत आम्ही उत्तर दिलं पाहिजे असंही नाही आहे. समाजातल्या काही घटकांना वाटतं की चुकीचं होते तर आपण सारासार बसून विचार केला पाहिजे, ह्याला अल्टरनेट काय आहे, इकडून आपल्याला हलवता येईल का. आता ते लोकांचा प्रश्न आहे की हलवलं तर कबूतर कसे येतील, आपण काय बोर्ड लिहायचं का कबुतरांसाठी, तुम्ही आता आरे कॉलनीत जा म्हणून. तर ह्याला एक सायंटिफिकली संशोधन केलं पाहिजे. मग मृत्यूचं प्रमाण किती आहे, आता त्या ठिकाणी अस्वच्छता होते तर टाटानं एक मशीन विकसित केलं हे स्वच्छता करता येतं. किंवा आता अनेक युरोप देशामध्ये कबूतरखाने आहेत, लंडनमध्ये कबूतरखाना आहे. त्यांनी कंट्रोल्ड फिडिंग करून कबुतरांची संख्या नियंत्रित केली. ट्रॅफलगार चौकात येणारी, तोही शेकडो वर्षापासून आहे. तिथं साफसफाईची काय व्यवस्था केली जाते याचा अभ्यास करता येईल. हे हेरिटेज प्रॉपर्टी आपली क्लास 2 हेरिटेज आहे कबूतरखाना, त्यामुळे काय तोडता येणार नाही कुणालाही. त्यामुळे मग ते स्वच्छ कसं राहील, लोकांना त्रास कसा होणार नाही. किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग 5 ते 7, 7 ते 8 2 वेळा त्यांना फिडिंग केलं, विषय संपला तर ठीक आहे. आमच्याही भावना व्यवस्थित पाळल्या गेल्या, कबुतरांचे मृत्यू होणार नाही आणि लोकांनाही त्रास होणार नाही आणि कबुतरांची संख्या कमी होत राहील. अशा पद्धतीचं काही करता येईल का, याला सायंटिफिक काही वे आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता हे तुम्ही जे मगाशी काय काय कुठले सीस वगैरे म्हटलं, मला काही कळत नाही, मी काय वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक नाही. हे बोलणं खूप सोपं आहे, असेलही, मी काय नाकारत नाही, 100% असेल. परंतु याचं प्रमाण आणि समाजात बाकी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण या तुलनेमध्ये खूप कमी आहे. कारण शेकडो वर्षापासून ही परंपरा आहे, अनेक ठिकाणी आहे. मी फक्त मुंबईत आहे असं नाही, देशभरात अनेक ठिकाणी. आणि हे जैन धर्माची मक्तेदारी नाही जीवदया, म्हणजे अनेक धर्माची लोकं करत आहेत.
आता मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आमच्या धान्य बाजारात कबुतरांना खाणे घालायची परंपरा शाहू महाराजांच्या पासून आहे आणि त्यात कुणी जैन नाहीत, म्हणजे क्वचित कोणीतरी असतील. 90% लोक जैन धर्म नसलेली लोक कबुतरांना दाणा घालतायत आणि कुठे कोणाला त्रास होत नाही. मग कुठंतरी मुद्दाम कोणाला तरी डिवसायचं किंवा मग ह्याला वेगळा रंग द्यायचा प्रयत्न करायचा असं काहीच गरज नाही. हा समाजानं काही क्षणामध्ये तात्कालिक भावनांच्या उद्रेकातनं जी रिॲक्शन झाली त्याचा फार बाऊ न करता आम्ही समाजाला सूचना दिलेल्या आहेत. कोर्ट सर्वोच्च आहे, कोर्टाचा आदेश मानत नाही वगैरे असं कोण म्हणत असेल तर तो स्वप्नांच्या दुनियेत वावरतो. या समाजामध्ये आपण राहतो तर समाजातल्या सर्व सिस्टीम पाळायच्या हे सुद्धा परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. आमच्या धर्मग्रंथात हे नमूद आहे की तुम्ही ज्या व्यवस्थेत राहता त्या राजाचा आदेश म्हणजे प्रशासन जे असेल तो आदेश पाळणं बंधनकारक आहे. न्यायालयाचे निर्णय हे समाजावर सुद्धा बंधनकारक असतात. तर समजा न्यायालयाचा निर्णय चुकीचा झाला तर आम्हाला पर्याय आहे सर्वोच्च न्यायालयात जायचा. मग अनेक पर्याय त्याला वेगवेगळे असतात, ते आम्ही जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने कालच्या निकालामध्ये काय सांगितलं की तुमचं खाली चाललंय ना हायकोर्टात, तिकडं झाल्यानंतर मग इकडे यायचं, एका वेळेला कशाला दोन्हीकडे जायचं. म्हणून मी तुम्हाला थोडं थांबवून प्रश्न विचारतो. बघा आता कोर्टामध्ये तर ज्या काही गोष्टी घडतील त्या आपल्याला पाळाव्या लागतील, आपण ते करूच, म्हणजे तो काही प्रश्न नाही. आता तुम्ही म्हणालात की बघा ती काय म्हणू आपण त्याला की तात्कालिक प्रतिक्रिया होती, भावनाप्रधान प्रतिक्रिया होती आणि उत्स्फूर्तपणे घडली, त्याच्यामध्ये काही असं ठरवून काही केलेलं नव्हतं. त्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं संकलेचांचं, तुम्हाला म्हणाले की ते चुकीचं आहे. पण मला आश्चर्य काय वाटलं किंवा सर्वांनाच आश्चर्य हे वाटलं की जैन मुनी निलेशचंद्र विजय जे आहेत की ॲक्च्युअली मी फार त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह आहे. त्याचं कारण की मी ज्या वेळेला जैन समुदायातली मुनी किंवा साधू रस्त्याने जाताना पाहतो की ते पायात चप्पल न घालता मैलोन मैल प्रवास करतात, कुठल्याही पद्धतीनं लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतात, किंबहुना पाणीसुद्धा कापडामधून गाळून पितात. खूप डीप शास्त्र आहे ते. तर ते इतकं संन्यासत्व आयुष्यामध्ये पत्करणं आणि ते त्याचं आयुष्यभर पालन करणं हे फार जिकिरीचं काम आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप कठीण आहे, कर्म कठीण आहे. आमच्या धर्मशास्त्रात लिहिलेल्या तलवारीच्या धारेवर चालणं म्हणजे संन्यास घेणं इतकं कठीण आहे. ते इतकं कठीण आहे. एवढं संन्यासत्व घेतल्यानंतर जनरली काय त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. त्यांनी सुद्धा अशी वक्तव्य केली की बघा जर गरज पडली तर आम्ही शस्त्र हातात घेऊ. नंतर त्यांनी ते डिनाय केलं, नंतर त्यांनी ते चुकीचं आहे म्हणून सांगितलं, तर ते ठीक आहे. म्हणजे मी त्या काय टी व्हीच्या भाषेत जाणार नाही की युटर्न घेतला वगैरे. म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की त्यांनी ते डिनाय केलं, नंतर त्यांनी सांगितलं की असं काही नाही, आम्ही कोर्ट पाळतो. पण हा जो एका पाठोपाठ एक ज्या घटना घडल्या त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी काय चुकीचा संदेश लोकांमध्ये गेला, समुदायाबद्दल एक नकारात्मकता निर्माण झाली. ॲक्च्युली जैन समुदाय हा उद्योग व्यवसाय करणारा आणि लोकांना रोजगार देणारा समुदाय आहे, त्याच्याबद्दल अशा पद्धतीचा समज निर्माण झाला. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जैन मुनींनी जी वक्तव्य केली आणि ज्या पद्धतीनं हा समज निर्माण झाला. जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं. जैन समाजातला कुठलाही घटक त्या वक्तव्याशी सहमत नाही. आणि जैन धर्मामध्ये आमच्या अनेक पद्धती आहेत, त्यामध्ये साधू संप्रदायाच्यासाठी तितकं कडक पाळणं आहे. आता प्रत्येकामध्ये काही अपवाद असतात, पण एक सिस्टीम आहे आणि त्यामध्ये आमच्याकडे आचार्य हे सर्वोच्च स्थानी असतात. आज मुंबईमध्ये अनेक मोठमोठे आचार्य वेगवेगळ्या भागात चातुर्मासासाठी आलेले आहेत. कुणी टी व्हीवर दिली का प्रतिक्रिया? कारण ते त्यांचं कामच नाही. त्यासाठी समाजाची वेगळी व्यवस्था आहे, संघ आहे, संघाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी या गोष्टी हाताळायच्या आहेत. साधू संतांचं काम आहे आम्हाला योग्य दिशा दाखवणं, योग्य मार्गदर्शन करणं. ठीक आहे, समाजावर अन्याय होत असेल तर आम्हाला ते सुद्धा मार्गदर्शन करायचं त्यांची जबाबदारी असते, परंतु हा प्रश्न तसा नव्हता. मग ह्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करणं हे जैन मुनींसाठी योग्य नाही. कारण आता तुम्ही म्हटलं ना तसं जैन मुनींबद्दल खूप आदर आहे, कारण हे असं पाळूच शकत नाही कोणी. मी अशी अनेक उदाहरणे आहेत जे शेकडो कोटीचे मालक आहेत, त्यांनी सर्वसंघ परित्याग करून दीक्षा घेतली, दान केलं समाजासाठी. आज सामाजिक क्षेत्रामध्ये देशातल्या एकूण सामाजिक संस्थांमध्ये 60% वाटा जैन समाजाचा आहे. GDPमध्ये टॅक्समध्ये आम्ही 24% कॉन्ट्रीब्यूट करतो, अनेक 16,000 गोशाळा चालवतो, अशा अनेक गोष्टी करत आहेत. त्यामुळे जैन समाजाबद्दल सगळ्या समाजामध्ये आदर आहे. आणि अशा प्रकारच्या कृतीमुळं आपल्या समाजाबद्दल, आपल्या धर्माबद्दल किंवा आज 20,000 साधू संत एवढा त्याग करून वावरत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्याबद्दल कुठंतरी लोकांच्यामध्ये चुकीची भावना जाणं हे योग्य नाही. त्यामुळं अशा वेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सुद्धा आपण खूप विचार करून प्रतिक्रिया दिली पाहिजे. एक संयत प्रतिक्रिया, कारण मुनींच्याकडून लोकांच्या एक अपेक्षा आहे, श्रद्धा असते. मग तुम्ही त्या श्रद्धेला उतरणं हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे.
त्यामुळे अशा प्रकारचं कुणीही वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जैन समाजातला कुठलाही घटक यामध्ये सहमत नाही. अच्छा, कुणीच सहमत नाही. कोणीही सहमत नाही. त्यांनी मी केलेलं अनेक आचार्यांशी बोललो, आजही मी 4 मोठ्या आचार्यांशी बोललो तुमच्याकडे येण्यापूर्वी, की प्रत्येकाने सांगितलं हे चुकीचं आहे, हे आपली परंपराच नाही. आणि एखाद्या वेळी तुम्ही स्पॉन्टेनियस मी जर म्हटलं ना ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती तर ठीक आहे, हे कॅन अंडरस्टँड. पण हे काय तुम्ही कोणाला ऐकवायचं आहे? ह्यात कुठं प्रश्न होता कुणाला शस्त्र दाखवायचा? कोण आहे तुमच्यासमोर? म्हणजे सरकार, प्रशासन, न्यायालय, तुम्ही कोणावर शस्त्र काढणार आहे? त्यामुळे गरजच नव्हती अशा प्रकारचं स्टेटमेंट करायची. त्यामुळे कुठंतरी आम्ही एक शॉर्ट साईटनं विचार करून एखादी रिॲक्शन देतो, त्याचा लाँग टर्म विचार करत नाही. किंवा समाजामध्ये आपल्या धर्माबद्दल इतकी चांगली परंपरा असलेल्या धर्माबद्दल कुठंतरी चुकीचं लिहिलं जातं, हे योग्य नाही. त्यामुळे ठीक आहे, जे घडलं पण यापुढं घडणार नाही यासाठी आम्ही त्यांनासुद्धा योग्य पद्धतीने विनंती केलेली आहे की आपण संत आहात तर त्या पद्धतीनंच आपण पण वागलं पाहिजे, त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे. मला अजून एक गोष्ट विचारायची होती की तुम्ही आता म्हणाला की आपल्या देशाच्या GDPच्या 24% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते जैन समुदाय करतो. समुदाय छोटा आहे पण व्यापार, उद्यम आणि टेक्नॉलॉजी आणि एकूण म्हणजे एखाद्या गावामध्ये मी माझ्या गावापासून बघत आलो आहे तर त्या गावाचा पूर्ण व्यवहार चालवण्याची क्षमता असलेला हा समाज असतो. तर ही जी धनसंपत्ती आहे किंवा ही जी एक प्रकारचा दबाव तयार करण्याची ताकद त्या समाजामध्ये आहे, सरकारवरती असेल किंवा कुणावरती असेल, तर त्याच्यामुळे कदाचित ते एक शक्तिप्रदर्शन झालं पाहिजे. आता सरकार पण त्या विचारांचं आहे तर आपल्याला तो दबाव टाकता येऊ शकतो. तर अशा पद्धतीचा आरोप व्हायला लागला की बघा आता एका विचारांचं सरकार आहे, ते उजव्या विचारांचं सरकार आहे आणि त्याच वेळेला हा समुदाय मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्यूट करणारा समुदाय आहे, सरकारवरती त्यांचा कायमचा दबाव राहिलेला आहे आणि त्यामुळे हे शक्तिप्रदर्शन चालू आहे. नाही, अजिबात नाही. हा एक समज पसरवला जातोय आज. पण तुम्ही ऐकलं ना हे? हो, ह्यातल्या सगळ्या रिॲक्शन ऐकलेल्या आहेत मी, सगळ्यापर्यंत. त्याच्या पाठीमागची कारणही मला माहिती आहेत, मला त्या तपशिलात जायचं नाही. परंतु असं अजिबात नाही, हा कुठेही शक्तिप्रदर्शन किंवा सरकारवर दबाव आणणं असा अजिबात विषय नाही. आणि जो काही आमचा प्रभाव आहे तो ह्या विशिष्ट सरकारवर आहे असं नाही आहे, पूर्वापार आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिल्या लोकसभेमध्ये जैन समाजाचे 54 खासदार होते, आज एकही नाही. म्हणजे आम्ही काही राजकारणात जाऊन काही करावं ही समाजाची मानसिकता नाही. त्यामुळं आम्ही प्रभाव टाकण्यासाठी किंवा आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो म्हणून आमचं चाललंच पाहिजे, अजिबात नाही. फक्त ह्या धार्मिक भावना किंवा एक श्रद्धा किंवा अनेक वर्षांची परंपरा अचानक अशा पद्धतीनं दुखावली गेली आणि मंदिराच्या शेजारीच कबूतरखाना आहे, मंदिरात आता रोज ते कबूतर मेलेले दिसल्यामुळे ते भावना उद्रेक होत गेला आणि तो कुठेतरी रिॲक्ट झाला. आम्ही कुठेही आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचं नाही. आम्ही स्थानिक समाजामध्ये, जैन समाजाचा एक परंपरा आहे की जिथं राहतो आम्ही तिथं दुधात साखर होऊन राहतो. आम्ही कधीही दुधात मीठ, तुम्ही कुठलाही बघा क्राईम्स त्याच्यामध्ये चुकीच्या कामामध्ये जैन लोक नॉर्मली तुम्हाला सापडणार नाहीत. अपवाद कुठं असेल मी त्याबद्दल बोलणार नाही, पण नॉर्मली या समाजाची परंपराच नाही. त्यामुळे समाजाशी एकरूप होऊन राहणं, समाजातल्या सर्व घटकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, सोशली शाळा चालवतो, हॉस्टेल चालवतो, हॉस्पिटल चालवतो, खूप काही असं केलं जातं. तेव्हा हीच परंपरा आहे आमची आणि तीच आमची ओळख आहे आणि आम्हाला तीच ओळख जपायची आहे. आम्हाला वेगळं काहीही करायचं नाही, आम्हाला कुठलंही शक्ती प्रदर्शन करायचं नाही. आम्ही या इथले जाऊन आम्ही महाराष्ट्रातले आहोत. मी 5व्या पिढीचा आहे इथं जन्मलेला, माझी अजून 2 पिढ्या आल्या. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रात असं चालणार नाही. मी महाराष्ट्र कुणाचं आहे? आमचाही आहे. मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच मी तुम्हाला खास बोलवलं. चालुक्य डायनेस्टी असेल, मौर्य डायनेस्टी असेल, हे हजारो वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रातल्या रूलर्स हे जैन होते. त्यामुळे जैन परंपरा महाराष्ट्रात ही लाखो वर्षापासूनची आहे. मी त्याच्या इतिहासाच्या साक्ष पुरावे सगळे आहेत माझ्याकडे. म्हणून मला तुम्हाला विचारायचं की बघा आता म्हणजे अगदी शेवटाकडे, तुम्हाला पण वेळ कमी आहे म्हणून मी थोडं वेगानं आणि जलद घेतो. ॲक्च्युली मला तुमच्याशी जैन परंपरा आणि त्याच्याबद्दल खूप बोलायचं होतं, पण नंतर एक एपिसोड आपण त्याच्याबद्दल करू 100%. नक्की करू. मला हा प्रश्न आता काय पडला आहे, कारण की बघा आता ज्या वेळेला इलेक्शन्स तोंडावर असतात ना त्यावेळेला अशातले छोटे विषयसुद्धा खूप मोठे होऊन जातात. आणि तुम्हाला पण कल्पना आहे की छोटे विषय कसे मोठे होऊन जातात. तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात इतक्या वर्षांपासून. आता BMCचे इलेक्शन आहे, आता मग पुणे महापालिका जवळपास ZP 31 ZP आहे, 31 महापालिका आहे, त्यांचे इलेक्शन्स येत आहेत, मिनी विधानसभाच एक जवळपास. आणि त्याच्यामधून आता अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला की बघा मराठी विरुद्ध जैन. आधी इथे मराठी विरुद्ध परप्रांतीय म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमधून आलेले लोक, आता कबूतरखान्याच्या निमित्तानं मराठी विरुद्ध जैन.
अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करून मराठी लोकांना आयसोलेशनमध्ये टाकायचं आणि बाकी सगळा समुदाय आपल्या बाजूला घ्यायचा, असा एक प्रयत्न राजकीय पक्षांचा चालू आहे का? आणि सत्ताधारी पक्षसुद्धा त्याच्यामध्ये आहे, विरोधकसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जे लोक मराठीसाठी गाळा करतात ते त्या बाजूने आहेत, जे लोक उत्तर भारतीय आणि काय या मतांवरती अवलंबून आहेत ते या बाजूनं त्याचे प्रयत्न करतात. कॉन्सॉलिडेशन ज्याला आपण म्हणतो, ध्रुवीकरण स्पष्ट भाषेमध्ये, तर ते ध्रुवीकरण केलं जातं हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय का आता? नाही, प्रयत्न होत असतील तसे, पण जैन समाज अशा कुठल्याही याला बळी पडत नाही आणि आम्हाला कुणाशीही संबंध खराब करायचे नाहीत. मी काल 2-3 माध्यमामध्ये होतो, चॅनल्सवर मराठी एकीकरण समिती पदाधिकारी होते, त्यांनाही मी सांगितलं तुम्ही वेगळे नाहीच आहे, आम्ही भांडायचं आम्ही समोरासमोर यायचं कारणच काय? ठीक आहे, आता आमच्या भावना आणि तुमच्या भावनामध्ये फरक आहे, तो ॲक्रॉस टेबल बसून समजूया. आता कोर्ट आहे, समजा कोर्ट निर्णय देईल, आम्हाला पटला नाही तर आम्ही पुढं काय करायचं ते बघू त्यामध्ये. पण आम्ही समाजामध्ये वितुष्ट यावं अशी आमची भावनाच नाही, लोकांचं आरोग्य बिघडावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. आता काल परत्वे काही समजा नवीन रोग तयार झाले असतील किंवा आता काही संशोधन आलं असेल किंवा ते आमच्या समाजापर्यंत पोहोचलं नाही की कबुतरांच्यामुळं हे नुकसान होऊ शकतं, तर ते आम्ही आमच्या समाजाला सांगू. समजा सगळ्यांचं मत आहे की हलवला पाहिजे, आमचा विरोध असणार नाही हलवण्यासाठी, का आम्ही इथंच करू, तुम्हाला त्रास झाला तरी चालेल अशी आमची अजिबात भूमिका नाही. कारण जो काही त्रास कोणाला तुम्हाला झाला तर तो मलाही होणार आहे. आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दॅट कम्युनिटी ओनली. मला काय तुम्ही कबुतराला दाना घातला तुला रोग होणार नाही असं शक्य नाही. त्यामुळं आम्हालाही आमच्या जीवाची काळजी आहे. त्यामुळं आम्हाला कुठल्याही समाजाची आम्हाला वैरत्व अजिबात अपेक्षित नाही, आमची ती भूमिका नाही. जैन समाज हा सहिष्णू समाज आहे. जैन धर्म हा लाखो वर्षांचा इतिहास असलेला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. आता तुम्ही म्हटलं की धनिक ताकद वगैरे आहे, पण या समाजामध्ये सुद्धा 30% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यांच्या विकासासाठी आम्ही अनेक योजना राबवायचा प्रयत्न करतो, त्यांचं एम्पॉवरमेंट करतो, समाजातल्या अन्य घटकांसाठी सुद्धा काम करतो. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र राहून मराठी आणि जैन हे सुद्धा मराठीतच आहेत. महाराष्ट्रात राहतो तर सगळा मराठीच असतो. मुंबईच्या पलीकडे सगळे एकच आहेत. मुंबईमध्ये फार लोचा आहे, तुम्हाला माहिती आहे. नाही, लोचा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो, जाणीवपूर्वक केला जातो. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कृपा करून आम्हाला असं काही करू नका. जैन समाज इथलाच आहे, स्थानिक आहे, तुमच्या बरोबरचा आहे. आम्हाला अशा कुठल्याही वेगळ्या वितुंड करण्यामध्ये, वितुष्ट आणण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कबुतरांचा जीव वाचावा, कारण घटनेनं जसा आपल्याला जगायचा अधिकार दिला आहे तसा हे भारताचं संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या सर्व सगळ्यांनी खूप सुंदर घटना बनवलेली आहे. प्रत्येक पशु पक्षाला जगण्याचा अधिकार संविधानात दिलेला आहे. परंपरा तर आहेच आमची, पण संविधानात सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे एक रिस्पेक्ट प्रत्येकानं प्रत्येकाच्या भावनांचा ठेवला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. कुठेही आरोग्याला धोका होईल यासाठी आम्ही तसं करणार नाही. त्यासाठी ज्या काही प्रिकॉशन घ्यायला लागतील किंवा जे काही निर्णय येईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहू. कोर्टाने पण विचारले काही अभ्यास आहे का, आणि ते पण सादर करायला सांगितले. आम्ही पण कोर्टाच्या हिअरिंग्स पाहतो. आता कोर्ट आज एक्सपर्ट कमिटी नेमणार आहे. एक्सपर्ट कमिटी समोर आम्ही आमचे विचार मांडू, आमच्याकडचे जे अहवाल आहेत, या संदर्भातले अभ्यास आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि मग जो निर्णय येईल. आमचं एवढंच अपेक्षा की तोपर्यंत यांची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, त्यांना उपाशी मारू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी अजिबात काही नाही. पण जे कोर्टामध्ये चालू असताना जे घडलं तर ते एका प्रकारे उत्स्फूर्त रिॲक्शन म्हणता ती थोडीशी आक्रमक रिॲक्शन झाली. कारण की बघा, कोर्टामध्ये होती नाही, कोर्टामध्ये ज्या एखादं मॅटर ज्याला कोर्टामध्ये चालू असतं, तुम्हाला पण माहिती आहे. आता तुम्हाला फार कमी वेळा इकडे यावं लागेल, तुमच्याकडे झालं खंडपीठ, त्यामुळे तुम्ही झाला आनंदी तिकडे कोल्हापूरकडे. पण बघा असं आहे की ज्यावेळेला एखादं मॅटर कोर्टामध्ये चालू असतं त्यावेळेला सर्वसाधारणतः कोर्टाचा पण तो सन्मान असतो की आपण जैसे ते परिस्थिती, तो कोर्टाचा सुद्धा एका प्रकारे अवमान आहे. आणि तो एका प्रकारे कोर्टाचा अवमान होतो करण्याचा प्रयत्न झाला. एका प्रकारे न्यायव्यवस्था जिथं पोलीस वगैरे होते त्यांना सुद्धा म्हणजे मुद्दामून अडचणीत टाकण्याचा प्रयत्न झाला. कारण आम्ही बघितलं पोलिसांची फार अडचण झाली तिथं अशा वेळेला की नेमकी काय आपण ॲक्शन घ्यायची, काय कारवाई करायची. आणि एक समज जो आहे की गैरसमज निर्माण झाला समुदायामध्ये बाकीच्या, अशा तिन्ही अँगलनी हा सगळा घोळ झाला. आणि म्हणून ह्याच्या मागे काहीतरी तुम्हाला असं वाटते का की याच्या मागे षडयंत्र आहे? मी थेट विचारतो. नाही, मला षडयंत्र आहे असं मला म्हणायचं नाही. कारण ही तक्रार करणाऱ्यांची भावना तक्रार करण्यापुरती असेल, पण काही गोष्टी अशा घडत गेल्या, एक सर्कमस्टन्शियल म्हणतो ना, अशा काही प्रकार घडतात आणि काही योगायोगानं काही गोष्टी एकमेकाला क्लॅश झाल्या की त्यात तसे अर्थ निघतात. मग घडल्यानंतर कोणी त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल
तो त्याने घेऊ नये, कारण हा काही राजकारण करण्याचा विषय नाही आणि न्यायालयाचा अवमान करण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही. हे अनवधानानं घडलेलं आहे की अवमान करायचा म्हणून तोड रे, त्या न्यायालयाचा अवमान करायचा ते तोडून काढ, असा काही उद्देश नव्हता. पोलिसांना त्रास देण्याचा उद्देश नाही. तुम्ही पोलिसांना विचारा, शेकडो वर्ष त्यांना जैन समाजावर कधी कारवाई करायची प्रश्न झाला नाही. आमच्या हजारोंच्या मोर्चाला सुद्धा पोलीस विदाऊट शस्त्र येतात, कारण त्यांना माहिती आहे हे लोक काहीच करणार नाही. त्यामुळे त्यांनी यावेळेला पण कारवाई केली नाही. नाही कधी येतच नाही आम्ही प्रश्न तसा करायचा. निरुपद्रवी लोक आहेत. आता काल 2 चॅनलवर एखाद्या वेलेपादे मंदिरच्या मोर्चासाठी तुम्ही मोर्चा का काढला? अरे म्हणजे मोर्चा काढा नाही का? आमच्या भावना व्यक्त करायला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि आमच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर आम्ही तो व्यक्त करणार. तो शांततेच्या मार्गाने व्यक्त केला. लगेच बघा तुम्हाला कोर्टानं तुम्हाला फेटाळलं. काल सुप्रीम कोर्टानं आमचं म्हणणं मान्य केलं आणि ते मंदिर रेग्युलराईज करायचे आदेश दिले. आम्ही जी भूमिका मांडली वेलेपार्लेच्या मंदिरासाठी ते योग्य होते. कुठंतरी कॉलनीच्या आतलं मंदिर ठरवून कोणतरी पाडता, मग तुम्ही अशा भावना दुखावतील असे निर्णय घेऊ नका ना. कबूतरखाना बंद करताना अचानक बंद करण्याऐवजी समाजाला विश्वासात घेतलं गेलं असतं. उद्यापासून आपल्याला बंद करायचंय, हे उदाहरण दिलं मी मंदिराच्या विषयाकडे यासाठी येत नाही, कारण तो एक वेगळा विषय आणि आता सुद्धा विश्वासात घेण्याचा विषय. यामुळं कोर्टाने आदेश दिल्यामुळे BMC कंपेल्ड टू डू दिस. म्हणजे कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्याकडे फार ऑप्शन उरला नाही, त्यांना करावंच लागलं. आयदर वे इतकी वर्ष कबूतरं आणि त्यांच्यामुळे होणारे प्रश्न आणि त्यांच्यामुळे होणारे आजार याची चर्चा चालूच होती. अनेक रिपोर्ट्स आले, अनेकदा त्याच्यावरती परिसंवाद झाले, अनेकदा त्याच्यावरती खाऊ घालू नका म्हणून लोकांमध्ये वाद झाले, जे आपण आत्ता चर्चा पण करत नाही आहोत खाली. जे वाद म्हणजे चर्चा पण करत, पण ज्याला कोर्टानं आदेश दिले त्यावेळेला ते थांबा म्हणून सांगितल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या थांबायला पाहिजे होतं. नक्कीच ते ज्या पद्धतीने घडलं ते योग्य नाहीच आहे आणि पुन्हा या पुढच्या काळात समाजानं अशा प्रकारे रिॲक्ट होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आणि अशा प्रकारे कुणी यावं आणि काही बोलावं हे सुद्धा योग्य नाही. समाजाची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला फॉलो करा, कारण आपल्या समाजाचा इतिहास आहे, गौरव आहे, त्याला कुणी धक्का लावू नये अशी माझी आमच्या जैन समाजाला सुद्धा विनंती आहे किंवा ज्यांचं कबुतरावर प्रेम आहे, जीवदया पाळणारे त्यांनाही माझी विनंती आहे. आपण योग्य मार्ग निघू शकतो. सरकार सकारात्मक चर्चा करत होतं आपल्याशी, त्यातनं मार्ग काढायला सांगत होतं. सार्वजनिक आरोग्य जपणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. मी कोणाला तरी काही होऊ दे, मी असंच करणार, ही वृत्ती अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे असं कुठलंही या पुढच्या काळात होणार नाही याची सगळ्यांनी जबाबदारीनं काळजी घेतली पाहिजे आणि कोर्ट जो निर्णय देईल, कमिटीच्या समोर आपण भूमिका मांडू, BMC समोर आपली भूमिका मांडू आणि मग जो समोर प्रश्न येईल त्यामध्ये काय निर्णय घ्यायचा तो आम्ही आजही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, कारण असं काही पुन्हा घडू नये याची खबरदारी आम्ही सुद्धा घेत आहोत. निश्चितपणे बघा, असं आहे की खूप मोठं काम उद्योग विश्वामध्ये सुद्धा गांधी साहेबांचं आहे. आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि ते योगायोगानं अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्षसुद्धा आहेत. त्यामुळं त्यांना इथं बोलवून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होता आणि या सगळ्या काळामध्ये केवळ राजकीयदृष्ट्या त्याच्याकडं त्या घटनेकडं बघितलं जातं आहे, पण त्या निमित्तानं खरं तर आम्हाला थोडंसं मी जैन समुदायाबद्दल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला लक्षात आलं की सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अचौर्य, अनेकांतवाद, आजच्या जगातल्या सगळ्या युद्धांच्यावरचं उत्तर जैन फिलॉसॉफीमध्ये. तर असा इतका रिच परंपरा सांगणारा हा धर्म आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन परत मी तेही बघितलं की क्षमा, नम्रता, सरळपणा, दया. तर मला असं वाटतं की हे सगळ्या धर्मामध्ये आहे, केवळ आपण जैन धर्मामध्येच म्हणून चालणार नाही. हिंदू धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे की म्हणजे जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान तर सगळ्या धर्मामध्ये युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचा वाद जो झाला तो निश्चितपणे कुठल्या तरी एखाद्या गटानं केलेल्या वादामुळे अख्खा समुदाय बदनाम होऊ नये. मात्र दुसऱ्या त्याच वेळेला ज्यांनी कुणी कायदा तोडला त्यांच्यावरही कारवाई व्हावी आणि ती कारवाई करताना कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये भेदाभेद होऊ नये ही सुद्धा अपेक्षा बाळगली तर ती काही चुकीची ठरणार नाही. बघा, गांधी साहेबांच्या एकूण इंटरव्ह्यूनंतर तुम्हाला थेटपणे समुदायाची भूमिका जी आहे ती क्लिअर झालेली असेल आणि माझा एक मोठा समज जो होता तो वाचनामुळे तर दूर झालाच मधल्या काळातल्या, पण तुमच्याकडून मी कन्फर्म केलं की कबुतरालाच खाऊ घातलं पाहिजे का आणि त्याच्यामुळं काही विशेष पुण्य लाभतं का वगैरे, तर असं काही नाही आहे. तुम्ही माणसाला सुद्धा खाऊ घाला, माणसाला जपलत, माणसाच्या भावना, माणसाच्या मानसिकता या सगळ्यांना जरी जपलं तरी तितकंच पुण्य लाभणार आहे. आजकाल काय झालंय, खाऊ घालायची परंपरा आहे आमच्यात सगळ्यांच्यातच आहे. त्याच्यामुळे नाही त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, आपल्याकडे आता प्रॉब्लेम लोकांचा असा झालाय, एकूण मी कुठल्या समुदायाचं म्हणत नाही, एकूण समाजाचा प्रॉब्लेम असा झालाय, ते मुंगीला घालतील, ते कुत्र्याला घालतील, ते मांजराला घालतील आणि माणसाला दुखावतील शेजारी बसलेल्या.
हा प्रॉब्लेम झालेला आहे, हा आपल्या एकूण समाजाचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हीच तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका हे लक्षात आलेलं आहे, चतुर राजकारण्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे या ठिकाणी फसतात आणि मग त्याचा फायदा उचलला जातो. मला असं वाटतं की जगाने जगू दे हे तत्त्वज्ञान सगळ्यांनी जर सोबत बाळगलं तर मला असं वाटतं, जसं ते म्हणाले की जैन समुदाय जसा दुधात साखरेसारखा विरघळतो, तसं बाकी समुदायानं सुद्धा आपण सुद्धा त्यांच्यामध्ये त्याच पद्धतीनं विरघळण्याचा प्रयत्न केला तर असे वितंडवाद निर्माण होणार नाहीत. कायदा सर्वांना समान आहे, कायदा पाळूयात. कोर्ट काय म्हणतंय त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गांधी साहेब, तुम्ही आलात आणि मुंबई तकशी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या, त्याबद्दल मनापासून आभार. त्यानिमित्तानं आम्हाला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मुंबई तकला मला विशेष धन्यवाद द्यायचे. तुम्ही हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे, सगळ्या बाजू समाजासमोर आणण्याचा निष्पक्षपणे प्रयत्न केला आहे आणि ह्यात कुठलंही राजकारण येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीनंच जैन समाज आम्ही आमच्या परंपरेचा रास्त गौरव ठेवला जाईल अशा पद्धतीनंच राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे बघा, समुदायाचे ज्या वेळेला धुरीण समोर येतात त्यावेळेला अशा पद्धतीचं म्हणजे त्याचं शहाणपणसुद्धा समोर येतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की संतांनी संतांचं काम करावं, समुदायानं समुदायाचं काम करावं, कोर्टानं कोर्टाचं काम करावं आणि आपण कोर्टाच्या आदेशानुसार चालावं. आता कोर्टाच्या आदेशाकडे आपलं लक्ष आहे. तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील जैन समुदायासाठी किंवा गांधी साहेबांसाठी विशेषतः, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.